तर एसटीच्या भाडेवाढ पुन्हा एकदा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रवाशांना आता मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ झाल्याची माहिती सध्या समोर येते। इंधन दरवाढीचा फटका सध्या सर्वसामान्य प्रवाशांना बसायला लागलेला आहे। तर यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलेली आहे। 13.56% भाडेवाढीमुळे हंगामी 10% भाडेवाढ ही मागे घेण्यात आलेली आहे। एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ करण्यात आली आहे। सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा झटका बसलाय। या भाडेवाढीमुळे हंगामी 10% भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे। डिझेलचे दर वाढल्याने ही भाडेवाढ करण्यात आल्याची माहिती आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात। तर मुंबई सातारा जुने दर आहे 498 रुपये, नवीन दर आहे 515 रुपये। मुंबई ते कोल्हापूर जुने दर आहे 730 रुपये, नवीन दर आहे 755 रुपये। मुंबई ते नाशिक जुने दर आहे 355 रुपये। तर मुंबई चिपळूण जुने दर आहे 498 रुपये, नवीन दर आहे 515 रुपये। मुंबई सोलापूर जुने दर आहे 775, नवीन दर 800 रुपये। पुणे संभाजीनगर जुने दर 454, नवीन दर 470 रुपये। नाशिक पुणे जुने दर 410, नवीन दर आहे 425 रुपये।